बघा आली आत्ताची गाली ते आता नहीं आता मी डायरेक्ट डिस्कनेक्ट जातो मला पुढे पुढे नेऊन ठेवलं आहे माझा महाराष्ट्र तुम्ही नाही ऍडजस्ट करणार बा घ्या सुस्वागतम मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बाल विद्या मंदिर व प्राथमिक शाळा धनलक्ष्मी माध्यमिक शाळा धनलक्ष्मी ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवरे
प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल, मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल, मानवधन विश्व ज्ञानपीठ वारकरी गुरुकुल आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय व्यासपीठ व उपस्थित मान्यवर, प्रमुख अतिथीगण व सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मी मनापासून स्वागत करते. तसेच ऑनलाईन उपस्थित विद्यार्थी मित्रांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करते. गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, चमक रहा आसमान में देश का सितारा, आजादी के दिन आओ मिलकर करे दुआ कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा, तिरंगा हमारा. मी आदरणीय संस्थेचे सचिव माननीय कोल्हे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित मान्यवरांना विनंती करते की सरस्वती पूजन आणि ध्वजवंदन करावं. दौड़ू सर. अंब विमलमतिरे, अंब विमलमतिरे, जगती मारार बनाए भारत वह बल विक्रम दे. अंब विमलमतिरे, अंब विमलमतिरे, साहसशील हृदय में भर दे, जीवन त्याग तपोमय कर दे, स्वाभिमान भर दे. अंब विमलमति दे, अंब विमलमति दे, अंब विमलमति दे. मम प्राण समारमणीय रमा, देश जननी मोहिनी, प्रणमामि त्वा विशाल विमला, हिमगिरिप्रीत तपोवना. मम प्राण समारमणीय रमा, देश जननी मोहिनी, प्रणमामि त्वा विशाल विमला, हिमगिरिप्रीत तपोवना. मम प्राण समारमणीय रमा, देश जननी मोहिनी. वीणावादी वरदे, प्रियरस अमृत मंत्र नवा, मन मन में भर दे वरदे. वीणावादी वरदे, कांटांध उरके बंधन कर, बाह जननी ज्योतिर्मय निर्झर. कलुष भेद समहर प्रकाश भर,
जगमग जग कर देवर दे वीणा वादिनी वर दे वीणा वादिनी वर दे वर दे वर दे। मी प्रमुख मान्यवरांना नम्र विनंती करते की त्यांनी ध्वज पूजन करून ध्वजवंदन करावे। Oh, रात्री सर मागे ना इकडे सलामी देंगे। सलामी तो एक साथ हाथ नीचे, एक साथ राष्ट्रगीत के लिए तैयार होंगे। तैयार हो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। स्वातंत्र्य दिनाचा, स्वातंत्र्य दिनाचा वंदे वंदे। एक साथ झंडा गीत शुरू करेंगे। शुरू कर। विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला। मातृभूमि का धर्म सारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा। शान नहीं सकी जाने पाए,
विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा। भारत माता की। मी सर्व प्रमुख अतिथीजनांना विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे। गळ्याच्या शिरी केशरी रंग शोभे, तुझा पांढरा पाहता चित्त लोभे। हिरवा तिचा शांती देई मनाला, नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला। मागचा अँगल घ्या। लहराएगा तिरंगा अब सारे आसमान पर, भारत का ही नाम होगा सबकी जुबां पर। ले लेंगे उसकी जान या खेलेंगे अपनी जान पर, कोई जो उठाएगा आप हिंदुस्तान पर। संस्थेच्या सचिव आदरणीय मोरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। यानंतर प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका, त्यानंतर ब्राईट इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका, तसेच प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल देवरे सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। त्यानंतर शिवराज सर तसेच आवाळे सर यांना देखील विनंती आहे की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं। आज भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज आपण 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। उपस्थित सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावे। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना मी 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत ब्रिटिशांच्या जोखडापासून स्वतंत्र झाला। प्रतिवर्ष 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो। हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरे केले जाते। राष्ट्रध्वजाची दिव्य ज्योती, राष्ट्र पताका नमो नमो, भारत जननी के गौरव की अविचल शाखा नमो नमो। पुण्य कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणे गरजेचे नसतं। तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण देवाची भक्ती केल्याप्रमाणे पुण्यवान असतो। आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो। असे स्वतःला विसरून इतरांना आनंदित करणारे माननीय डॉक्टर अतुल वडगावकर सर हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले। डॉक्टर वडगावकर सरांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती करते। त्यानंतर कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर बापूराव देसाई सर, त्यानंतर मदन टेमसे सर आणि डॉक्टर पुरी सर यांना देखील मी स्थानापन्न व्हावे आणि अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती करते। नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते। म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल सक्षम नेतृत्व गुण असलेले मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानरत्न माननीय श्री प्रकाश कोले दादा व संस्था सचिव धनलक्ष्मी बालविद्या मंदिर प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका, तसेच प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका, ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका व प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संस्थेचे मुख्याध्यापक यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। क्या अंधकार से डरना, आओ सूरज बन जाते हैं, धरती अंबर के तम सारे जिससे डर कट जाते हैं। एक नूर बहे रूहानी सा रोशन यह आलम हो जाए, आओ मित्रों हम मिलकर के एक झिलमिल दीप जलाते हैं।
दुखण्याचे हल्ली घ्यायची. यानंतर आदरणीय संस्थेचे अध्यक्ष कोल्हे दादांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर अतुल वडगावकर प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करावा. बलिदानाची परंपरा लागली आहे म्हणून आज आपण मोठा साथ देऊ शकत आहोत. देशाच्या समाजाच्या प्रगतीसाठी विकासासाठी प्रयत्नशील राहणे यातूनही देशप्रेम व्यक्त होते. कोरोना काळ सगळ्यांची कसोटी घेणारा काळ ठरला. प्रत्येक जण आपला जीव सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडताना दिसला. परंतु या काळात डॉक्टर, पोलीस, तसंच कोरोना योद्धाप्रमाणे लढणे, एक एक जीव वाचवण्यासाठी त्यातही डॉक्टर वडगावकरांचे काम अधिक जोखमीचे होते. पण जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ते सज्ज झाले. असे समाजप्रेमी, कर्तव्यपरायण, दक्ष व्यक्तिमत्व आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत. यानंतर प्राचार्य डॉक्टर बापूराव देसाई प्राचार्य डॉक्टर देसाईंविषयी थोडक्यात सांगायचं झाले तर त्यांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत आहे. अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती. त्याचप्रमाणे त्यांना विविध असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी साहित्य सहित अन्य 14 पुरस्कार, बद्रीनाथ, केदारनाथ व शनी शिंगणापूर देवस्थान पुरस्कार. त्याचप्रमाणे सरांनी विविध प्रकारच्या नोकऱ्या म्हणजे हमालीपासून ते उपप्राचार्य, प्राचार्य, लीडर, विद्यापीठ विभाग प्रमुख पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. यानंतर कोल्हे दादांना विनंती आहे की डॉक्टर पुरी यांचं त्यांनी स्वागत करावं. यानंतर आदरणीय कोल्हे दादांना विनंती आहे गुरुकुल मानवनाथ विश्व ज्ञानपीठ वारकरी गुरुकुल यासाठी सतत त्यांचं यांचं महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाण्याचं अतिशय मोलाचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. त्याचं स्वागत आदरणीय दादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष ज्ञानरत्न माननीय श्री प्रकाशदादा कोल्हे यांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. भारत मातेला वंदन करू. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व राष्ट्रभक्तांना अभिवादन करू. आज ह्या सोहळ्याच्या निमित्ताने तिरंगा आमचा सन्मान आहे, या भारत मातेचा मान आहे. त्यामुळे या आनंद सोहळ्यासाठी राष्ट्रीय उत्सवात आमचे सर्वांचे एक आधारस्तंभ, या राज्याचे आधारस्तंभ नव्हे तर ह्या भारत देशाला एक वेगळी
ओळख निर्माण करून देणारे आपल्या सगळ्यांचे एक आदर्शवत व्यक्तिमत्व, ज्याला आपण कोरोना योद्धा आपण फक्त म्हणतो, पण प्रत्यक्षात ज्यांनी कोरोना योद्धा म्हणून योगदान दिलेलं आहे या भूमीसाठी, अशा माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू डॉक्टर अतुलजी वडगावकर सर यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपल्या उमऱ्यापर्यंत, आपल्या गल्लीपर्यंत, आपल्या गावापर्यंत, आपल्या देशापर्यंत हा कोरोना कसा आला, काय आला, त्याची आपल्याला सगळ्यांना ओळख आहे. त्याबद्दल जास्त बोलणं संयुक्त ठरणार नाही, परंतु तो रोखण्यासाठी मला काय करता आलं पाहिजे. मी या भारतभूमीतल्या प्रत्येक माझ्या बांधवांसाठी मी काय योगदान देऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ठेवलेले आहे. अशा सरांचं मी स्वागत करतो संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सौम्य क्रांतीच्या दृष्टिकोनातून केलेलं पाहिलं त्याच पातळीवरती मलाही चालावं असं वाटतं. म्हणून अशा आदर्श व्यक्तिमत्व जे त्याच्याकडे बघून मी जगावं आणि काहीतरी कार्य करावं असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बापूराव देसाई सर. त्यांचंही कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये, विद्यापीठामध्ये केलेलं कार्य हे फार महान आहे आणि त्यांच्याकडे आजही अनेक विद्यार्थी PhD साठी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या आधिपत्याखाली कार्य चालू आहे. अशा माझ्या मार्गदर्शक गुरुवारांचं स्वागत करतो. माझे बंधू डॉक्टर पुलिस सर हे सुद्धा अनेक वर्षांपासून रक्तदान म्हटल्यानंतर मला काहीच वाटत नाही, कारण फक्त फोन केला नाही केला तरी चालतं आणि अतिशय श्रद्धेने जनरली असं स्पष्ट बोलताना मला जड वाटतं, परंतु शासकीय सेवेमध्ये लोक नोकरी करतात, परंतु शासकीय सेवेमध्ये सेवा करणारे एकमेव मला व्यक्ती म्हणजे डॉक्टर पुरी. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळाबंदी करते, कारण या कोविड टाईममध्ये रक्त संकलन करणे ही फार मोठी समस्या होती. त्यावरती मात करणारे एकमेव व्यक्तिमत्व मी पुरी डॉक्टरांकडे मग बघून मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी ते कार्य पूर्ण केलं आहे. नुकतंच त्यांचा सत्कार करताना मला अतिशय लहान परंतु महान व्यक्तिमत्व असा उल्लेख मी आनंदाने करतो. आज एक तरुणांचा एक दिशादर्शक मार्गदर्शक म्हणून त्याकडे नक्की बघावं. एक इंजिनियर आहेत, परंतु तो समाजासाठी माझे योगदान कशा पद्धतीने द्यावं एक त्या वाटेवरचा प्रवास आहे. गुरुगरिबांपर्यंत मला स्वतःचा काही त्यांना हक्काचं घर मिळून देण्यासाठी त्यांचं IT क्षेत्रातून जरी इंजिनिअरिंग झालं असतं तर ते संसदेमधून ते बरेच न्याय लोकांना उपलब्ध करून देत आहे. आणि त्यांचा एक अनुभव मला सांगायला आनंद वाटतो की गुरुकुलचा ज्यावेळी शिक्षणला त्यावेळी त्या दादांनी रात्र दिवस न बघता अवघ्या सर्वतेच्या 8 दिवसांमध्ये मुलांचं पिछे राहायला होते. तर करताना सुद्धा काही चॅलेंज असतात, ते चॅलेंज सुधारून आपण मात करू शकतो. एक उत्तम उदाहरण मला बघायला मिळालं आणि त्यामुळे आज सर्वांना सांगायला आनंद वाटतो की मराठवाडा असतो म्हणजे इकडे नागपूर, वर्धा वगैरे, नांदेड, इकडे कोल्हापूर, सातारा वगैरे त्या बाजूने फक्त कोकण प्रांतामधून आपल्याकडे विद्यार्थी, पण संपूर्ण आपला खानदेश भागातील सगळ्या भागातून आपल्याकडे गुरुकुलला विद्यार्थी आले आणि त्याचं ते त्यावेळेस मनावरती घेतलं नसतं. त्याच्या कदाचित स्वप्न राहिलं असतं. ते स्वप्न प्रत्येक स्वप्नासाठी बदलदार यांनी जे योगदान दिले त्या योगदानाबद्दल मी त्याचा मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि आपण सगळे उपस्थित माझे बालमित्र एक संत आहेत. मित्रांनो, ऑनलाईन पद्धती मला मी तुम्हाला दिसत असेल, तुम्ही मला दिसत नाही. ही फार मोठी संत आहे आणि संत कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही आम्ही उपभोगतो आहे. मग ही अशी परिस्थिती उद्या राहू नये, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी डॉक्टर वडगावकर सर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच, परंतु मित्रांनो ह्या भारतभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या, प्राण देणाऱ्या, आहुती देणाऱ्या ह्या सगळ्यांना आज स्मरण करून
75 आपला हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याला थोडं मागे येऊन त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. स्वतःचा संपूर्ण दिवस या देशासाठी, या भूमीसाठी, स्वतंत्र भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेला आहे. आज आपण ह्या स्वतंत्र भारतामध्ये आनंदाने, मोठ्या अभिमानाने ह्या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये आपण जगतो आहे. आणि त्याभोवती आपलं भारतीय नागरिक म्हणून काही कर्तव्य आहेत. ते कर्तव्य पालन करणं हे भारतीय नागरिकाचं एक योगदान आपण देणं गरजेचं असेल. आपण ते सर्वजण नक्कीच देणार. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा स्वप्नातील भारत 2020 पूर्ण झालं. मला आतमध्ये फार दुःख होत आहे की 2020 साली पदस्थित राष्ट्र महासत्ता आपल्याला महासत्तामधून जगासमोर जाता नाही आलं. परंतु त्यामध्ये एक गोष्ट अधिक झाली ती म्हणजे आम्ही महासत्तेच्या वाट्यावरचा प्रवास थांबलेला नाही. म्हणून पुन्हा एक आपल्याला अतिशय अंतर्मनापासून श्रद्धेय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांना आपण वंदन करूया आणि पुन्हा त्यांना एक कार्यातून अभिवादन करण्याचं एक परंपरा स्वतःमध्ये निर्माण करूया. ते म्हणजे काय, भारत महासत्ता बनवणारा आपला भारत महान काल होता, आहे आणि उद्या असणार हे सिद्ध करण्याचं एक जबाबदारी भारतीय नागरिक आपण घ्यावं. आलेल्या पुन्हा संपूर्ण प्रमुख अतिथीजनांचं मी स्वागत करतो. आणि एकच चॅलेंज जे आहे ते आपल्या समोरचं कोविडचं. प्रत्येकाने कोविड टाईममध्ये सुरक्षित राहावं. सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना आपल्या हातामध्ये आहे त्या अंमलात आणावं. आणि भविष्यामध्ये असे संभाव्य जैविक युद्ध यापासून आपल्याला सुरक्षित राहायचं आहे. हे एक मोठं चॅलेंज उद्यासाठी असेल असं मला वाटतं. त्यावरती आपण नक्कीच मात करणार. त्या पद्धतीने आपली वाटचाल असावी अशी अपेक्षा करून थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहूनही जास्त. दादा तुमच्या बोलण्याच्या शब्दांत आहे संपूर्ण जीवनाचे रहस्य. डोंगर कपारात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची. बोलणी करण्यास हवे असते संभाषण. आदरासाठी हवे असते ते आश्वासन. योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. ज्ञानरूपी मार्गाच्या व्रतक्रमातून कळस गाठून प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा. आजच्या या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री वडगावकर सर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी उपस्थित श्रोतागणांना बहुमोल मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजच्या अमृत प्रजासत्ताक दिनाचा माझ्याकडून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्तानं मला मनस्वी आनंद झाला की आज एक माझ्या मित्राच्या शाळेमध्ये मला या सन्मानासाठी बोलवलं. खरं तर करोना काळ आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप भीषण होता. म्हणजे अनेकांनी अनेक माणसं गमावली, आपले जवळचे आपलेच गमावले. पण माझ्या बाबतीत जर म्हणला तर मी गावागावात खूप माणसं जोडली. म्हणजे मला खूप ठिकाणी आजी मिळाली, आजोबा मिळाले, काका, मावशी, मामा, भाऊ मिळाले. तसंच एका माझ्या भावाच्या साम्राज्यामध्ये येऊन माझा हा सन्मान मिळाला. त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आजचा दिवस म्हणजे एक स्वातंत्र्य दिवस आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय की मला माझ्या मनाप्रमाणे वागायला मिळालं, स्वच्छतेप्रमाणे वागायला मिळालं, माझ्या आपल्या लोकात मला भेटायला मिळालं आणि माझ्या मनाप्रमाणे वागणं मी स्वातंत्र्य झालो असं मला वाटतं. अशी आपली एक व्याख्या स्वातंत्र्याची होती. पण मला वाटतं की ह्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये कोरोना
कोरोनाने आपल्याला सर्वस्व बदलावं लावलं आणि ही व्याख्या बदलली नाही. म्हणजे आपलं जे काही आपली माणसं आपलं कुटुंब त्याच्यापर्यंत मर्यादित न राहता त्याचा परीघ खूप लांबला गेला आणि माझं गाव, माझा देश, माझं राज्य आणि ह्या सगळ्यांची जबाबदारी माझी आहे, त्या सगळ्यांच्या आरोग्य स्वास्थ्याची जबाबदारी माझी आहे, अशी एक भावना कुठेतरी मला निर्माण झाली. आणि हे सगळं जे घडलं ते मला वाटतं की हे कोरोनाने घडलं. मला वाटतं खूप काही निगेटिव्हिटी लोकांमध्ये तयार झाली की कोरोनाने असल्यामुळे मला एकत्र भेटता येत नाही. पण मला वाटतं की हे 150-200 वर्षात येणारी महामारी असते. म्हणजे हा जगाचा इतिहास आहे. जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक 150-200 वर्षात एखादी महामारी आली आहे, आपल्याला त्याला सामोरं जावं लागलं आणि आपणही ॲज अ मानव त्याला अतिशय समर्थपणे सामोरं जातो. आणि त्यानंतरचा जो काळ आहे हा खूप मोठा प्रगतीचा काळ होता. त्यामुळे आता निगेटिव्हिटी न करता हा थोडा चेंजचा काळ आहे. आणि पृथ्वीचं चेंज हे पहिल्यापासून चालत आलेलं गोष्ट आहे की सातत्याने कालचक्र जे आहे ते फिरत असतं. त्याच्यामध्ये जो आपण चेंज घडवून आणतो तो माणूस त्याच्यावर स्वार होऊ शकतो आणि जो माणूस हा चेंज ऍक्सेप्ट नाही करत त्याला बाहेर पडावा लागतो. तर हा एक चेंज घडत चाललेला आहे सृष्टीमध्ये. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याला निगेटिव्हिटी न करता त्याला पॉझिटिव्हिटी करून त्याच्यामध्ये मी कसा स्वार होईल, त्याचा मी कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा, त्याच्यातून लोकांमध्ये पोहोचण्याचा फायदा करून त्यांचा फायदा करून याचा जो विचार करेल तो उद्याच्या काळात सर्वश्रेष्ठ असेल. कारण जर तुम्ही मागचा इतिहास बघितला तर हे सगळं झाल्यानंतरचं जे जग आहे ते खूप बदललेलं असतं. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी काम केलं, ज्या लोकांनी त्याच्यामध्ये काही योगदान केलं ते खूप मोठ्या लेवलला सुरू झालं. आणि प्रत्येकाला ही संधी आहे. तर जरी आज कुणाचे उद्योगधंदे कमी असतील, कुणाला काही त्रास असेल तर ही परिस्थिती कायमची राहणार नाही. त्याच्यानंतरचा जो काळ असेल हा खूप भरभराटीचा आणि जगाच्या दृष्टीने खूप चेंज असेल. आणि हा चेंज ऍक्सेप्ट करण्याची तयारी ठेवा. आणि जे लोक हे चेंज ऍक्सेप्ट करतील ते पुढे खूप मोठ्या लेवलला जातात. मला असं वाटतं की मला आठवत आहे की कारण 2020 मध्ये एप्रिलमध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा नाशिक हा एक हॉटस्पॉट होता. हॉटस्पॉट म्हणजे इतकं की भराभर संख्या वाढत होती. तिथे जी काही लोकांनी जी काही प्रशासनाने जी काही साधनं निर्माण केली होती, जी हॉस्पिटल होती सगळी भराभर भरून गेली. आणि नंतर लोकांना जागा मिळत नसत्या. मला हे कुठेतरी म्हणजे माझ्या मनात बसत नव्हतं की आज एवढी लोक फटाफट मरतायत आणि केवळ ऑक्सिजन नाही, औषधं नाही, म्हणजे त्यांच्याकडे खरं तर पैसे नव्हते पण लोकांनी जमिनी विकल्या, लोकांनी दागिने विकले आणि लोक हॉस्पिटलच्या रांगेत उभी राहायला लागली. पण अनेक लोकांवरती अशी परिस्थिती की रांगेत उभं राहून त्यांना आज जाईपर्यंत अनेक लोकांना जीव गमवावा लागला. त्यावेळेला माझं मन खरंच ज्या वेळेला खूप घबरावून गेलं होतं की असं जर खरं तर माझ्या शिक्षणाचा उपयोग काय. म्हणून मी तेव्हा ठरवलं की काही झालं तर चालेल, आपण याच्यातून काहीतरी वेगळेपणा सिद्ध करायचा आहे. आणि आपली भावंड किंवा आपली लोक आहेत की ज्यांनी अनेक 30-40 वर्षापासून आपल्यावरती पूर्ण विश्वास ठेवून आपल्याकडे आले, त्यांनी आपल्याकडे सेवा घेतली. अशा वेळेला त्यांना त्यांची जेव्हा गरज असेल तेव्हा आपण त्यांच्यापासून पळून जायचं नाहीये, तर त्यांच्या मागे आपण ठाम उभं राहायचं आहे. आणि हे असं करत असताना आम्ही पण एक माणूस आहे ना, शेवटी आजार हा मला पण होणार आहे. पण हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर आम्ही ओपन क्लिनिकची कन्सेप्ट काढली की ज्याच्यामध्ये असं आहे की जर ओपनमध्ये हा तुम्ही कोणाला भेटला तर त्याच्यामध्ये आजार होण्याची शक्यता अतिशय कमी असते. म्हणजे 4 भिंतीच्या आता जर तुम्ही पाहिलं की सिनेमागृह बंद आहेत, नाट्यगृह बंद आहेत किंवा हॉटेल बंद आहेत, त्याचं कारण मुख्य असं आहे की जेव्हा 4 भिंतीमध्ये एसी मध्ये आपण एकमेकाला भेटलो तर त्यावेळेला प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप जास्त असते. पण जर आपण ओपन मध्ये भेटलो तर हा आजार एकमेकांना पसरणार नाही. त्यावेळेला लोकांना अशी भीती होती, डॉक्टरकडे गेलं तर माझ्या शेजारी जो बसलेला पेशंट आहे त्याच्यामुळे मला करून नाही, म्हणून लोक डॉक्टरकडे जायची टाळायची. आणि ज्या वेळेला डॉक्टरकडे जात नाही असं समजलं आणि अनेक दिवस तुम्ही जर अंगावर काढले तर तुमचा आजार खूप जास्त सिरियस व्हायचा. आणि जेव्हा सिरियस झाला तेव्हा मात्र मग एकदा गंभीर झाल्यानंतर मग त्याचं रूपांतर हे बऱ्याच वर्षी मॉर्टॅलिटीमध्ये झालं आणि बऱ्याच वर्षी लोकांना खूप त्रास सहन करावा लागला.
पण जर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरकडे गेला, अगदी प्राथमिक स्वरूपाची लक्षणं असताना जर डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला याच्यातून 100% बरे होऊ शकतात. मी जसं म्हणते की अनेक लोक गडबडून जेव्हा हॉस्पिटलच्या दारात मरत होते, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही म्हणून किंवा वेळ मिळत नाही म्हणून, तेव्हा आम्ही काही नवीन संकल्पना तयार केल्या. मी असं विचार करतो की पॅन्डेमिक मध्ये लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत आणि आपला जो काही नेहमीचा प्रॉब्लेम आहे की लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं, आयसीयू मध्ये ठेवायचं, हा काही इतर उपयोगी पडणार नाहीये. कारण हे जर करत बसतो तर हे शक्यच नाहीये, हे कधीच आवडणार नाही. याच्याऐवजी कुणाला ट्रीटमेंट कुठून मिळाली याच्यापेक्षा ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये न जाता ट्रीटमेंट मिळवली तर त्याच्यात गैरफायदा नाहीये. तर म्हणून आम्ही काही संस्थांना अप्रोच झालो. काही लोकांनी आम्हाला 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले, जे आम्ही जवळजवळ 300 लोकांमध्ये वाटले. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की ज्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ज्यांना वाटलं त्यांचं ऍक्च्युअली सॅच्युरेशन खूप कमी होतं, त्यांचा स्कोर जास्त होता, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटी कमी होती. तर असा आजार काही खूप जास्त गंभीर नाहीये, पण आपण वेळेस त्याचा उपचार न झाल्यामुळे हा जास्त गंभीर बनत चालला. जसं मी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तयार केले तसं शाहरुमाला त्यांच्याकडनं आम्ही ऑक्सिजन सेंटर पण उभी केली. तर या ऑक्सिजन सेंटरमध्ये फक्त ऑक्सिजन दिला जायचा. ज्या लोकांना ऑक्सिजन मिळणं शक्य नाहीये त्यांना फक्त फ्रीमध्ये ऑक्सिजन देणं आणि जी काही आमची रुग्ण ट्रीटमेंट त्याची चालू करू. अशा ठिकाणी पण आम्ही जवळ 300 लोकांना उपचार केले. तर त्याच्यामध्ये पण असं की त्यांच्यामध्ये पण मॉर्टॅलिटीचं प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे कुठं ट्रीटमेंट घ्यायची याच्यापेक्षा ट्रीटमेंट मिळणं आणि योग्य वेळेला ट्रीटमेंट मिळणं हा या आजाराचा खूप मोठा भाग होता आणि तो आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे याच्यामध्ये खूप मोठा खर्च अपेक्षित होता. म्हणजे लोकांनी गेल्यानंतर तुम्हाला एक मोठा आजार झाला तर लोक का जायचं नाही डॉक्टरकडे? कारण डॉक्टरकडे गेलं तर एकतर खूप मोठा खर्च माझा होणार आहे, मला ऍडमिट करणार आहे आणि ऍडमिट केल्यानंतर मी जिवंत नाही त्याची काही गॅरंटी नाही. या केवळ भीतीमुळं लोक डॉक्टरकडे जायचे कारण. त्यामुळे आम्ही असं केलं की म्हणजे आम्ही अनेक म्हणजे प्रत्येक पेशंट हा माझा एक अभ्यासाचं पुस्तक होतं. आम्ही हळूहळू पटपट हे बदल केलो. ह्या सगळ्या तपासण्या करणं गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे. तर त्यावेळेला आमचं असं लक्षात आलं की बाबा CBC CRP या बेसिक तपासण्या केल्यानंतर आपण याच्यामध्ये पूर्णपणे याचं जे काही आजाराचं स्वरूप आहे त्यावर पूर्णपणे ट्रीटमेंट करू शकतो. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल गेल्या 1 वर्षामध्ये किंवा 9 वर्षामध्ये आमच्याकडनं फक्त CBC CRP आणि एक्सरे एवढ्या 3च गोष्टीवरती आम्ही लोकांचं निदान केलं आणि या त्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये त्यांची जे सिच्युएशन खराब आहे, त्यांची पूर्ण परिस्थिती खराब आहे, त्यांचं आर्थिक गणित झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मला आपल्याला सांगायची गरज, लोक म्हणतात त्याप्रमाणे तिसरी जात विवेक जात. मला असं वाटतं की दुसऱ्या व्यक्तीचं म्हणजे डॉक्टर वयावर काही हे नाहीये, ज्योतिष नाही मला पुढे काही सांगायचं असं नाही सांगणार. पण जर इतर देशांचा अभ्यास केला की ज्यांच्यामध्ये 70% वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे, पण त्या देशामध्ये पण जेव्हा लॉकडाऊन ओपन झाला तेव्हा त्यांच्याकडं ही लाट येणं चालू झालं आणि तिसरी 4थी लाट पण इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये अमेरिकेमध्ये आलेली आहे. तर त्याचा जर विचार केला तर भारत काही एक्सेप्शन असणार नाही. तर भारतामध्ये सुद्धा लाट म्हणजे पूर्ण मोठ्या स्वरूपाची लाट कदाचित नाही येणार, पण काही स्वरूपात ही पेशंटची संख्या वाढेल याच्यामध्ये काही संख्या नाही. तर त्यामुळे आपल्याला पूर्ण जी काही उपाययोजना गव्हर्नमेंटने सांगितलेली आहे त्या खबरदाऱ्या पूर्ण बाळगल्या पाहिजे. आज जरी असं असलं की कोरोनाची संख्या अतिशय कमी झाली तरी आपण असं दाखल राहणार नाही की कोरोना गेला असं समजायचं काही कारण नाही. त्याचप्रमाणे दुसरं एक गोष्ट मला जास्त करून आपल्याशी बोलावशी वाटते ती म्हणजे सीटी. त्यावेळेला सगळ्या लोकांचा असं होतं की सीटी स्कॅन स्कोअर. आणि सीटी स्कॅन स्कोअर हा जनरली काय व्हायचं की सीटी स्कॅन स्कोअर हा फक्त सीटी स्कॅन स्कोअर म्हणून बोलला आहे की 12चा स्कोअर आहे, 14चा स्कोअर आहे. आणि असं असेल की 14चा स्कोअर जर एखाद्याचा असेल तर इट इज ॲक्युरेट डेथ सर्टिफिकेट. म्हणजे त्यांनी बघायचं मला हे गोष्ट अतिशय घट्ट होती असं कसं होतं. म्हणजे सीटी स्कॅन स्कोअर हा फक्त सीटी स्कॅन स्कोअर असं रीड करता येणार नाही. तर सीटी स्कॅन स्कोअर हा कोणत्या दिवशीचा आहे. म्हणजे बाबा ज्या वेळेला दुसऱ्या दिवशीचा सीटी स्कॅन स्कोअर 12 आहे आणि 12व्या दिवशीचा सीटी स्कॅन स्कोअर 12 आहे तर ह्याच्यामध्ये खूप मोठं फरक आहे.
म्हणजे बऱ्याच लोकांना कमिशनर कलेक्टर पोलीस मध्ये काही लोक असतील ज्या लोकांना मी 12, 14, 16 स्कोर मध्ये पण चांगलं केलंय. असं नाही की डॉक्टर वडिलांकडे मी डोळे आपण चांगलं केलं, पण आमचे डोळे उघडे होते. आम्हाला माहीत होतं की हे पेशंट पुढे जाऊन सिरियस होणार नाही. तर का नाही की जेव्हा तुम्ही सीटी स्कॅन स्कोर बघता तेव्हा तुम्ही त्या पेशंटचे इतर व्हायटल्स म्हणजे त्यांचं पल्स किती आहे, पल्स जर त्यांचं 130च्या वर असेल म्हणजे 120च्या वर असेल तर तो अलर्ट साईन समजायचे, 130च्या वर असेल तर तो सिरियस होणार आहे समजायचं. तर पल्स हाईट साधा सोपा प्रत्येकाला ओळखणारा पर्याय आहे. ज्याला कळतंय पल्स वाढलेली आहे तर याचा अर्थ पेशंटची कंडिशन जास्त सिरियस. त्याचप्रमाणे टेम्परेचर पेशंट येत असेल तरी सुद्धा पेशंट सिरियस होण्याची लक्षणं त्याच्यात दिसतात. पेशंटचं पल्स ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार असेल तरी सुद्धा हे सिरियस होण्याची शक्यता आहे. त्याचं रेस्पिरेशन वाढलेलं असेल तरी पण सिरियस होण्याची शक्यता आहे. आणि त्याचप्रमाणे पेशंटचे व्हायटल्स बरोबर पेशंटचे बायोकेमिकल्स म्हणजे सीबीसी रात्रीचं प्रमाण काय आहे हे बघू. म्हणजे फक्त तुम्ही स्कोर किती आहे ते प्रत्येक जण विचारायचं. तुम्हाला काहीही कळत नाही पण प्रत्येक विचार स्कोर किती आणि स्कोर 16 आहे म्हणजे हा म्हणा, स्कोर 10 आहे म्हणजे काही नाही, स्कोर 4 आहे म्हणजे काहीच नाही असं नाही. तर तुम्ही हे लक्षात घ्या की स्कोर हा त्याच्या दिवसाच्या वेळी मोजला जायला पाहिजे. त्याचबरोबर त्याचे व्हायटल्स आणि बायोकेमिकल्स हे बघायला पाहिजे. आणि ज्या वेळेला 12 दिवसाचा स्कोर 14 असेल 16 असेल तर त्यावेळेला आजार जवळजवळ संपत आलेला आहे. त्यावेळेला जर त्याचे बाकीच्या गोष्टी व्यवस्थित असतील तर तुमचा स्कोर वाढलाय म्हणून धावपळ करू नका, म्हणून दवाखाने काढू नका. तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊन आपण घरच्या घरी पूर्णपणे बरे होऊ शकता असं मला म्हणजे याच्यामध्ये लोकांना असंही आहे की आम्ही वॅक्सिन घेऊ का कुठलं वॅक्सिन घेऊ. तर मला वाटतं की वॅक्सिन घेणं हे या आजाराचं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण वॅक्सिन जर घेतलं आपण तर आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण काही दिवसांसाठी करतो म्हणजे लोकांसाठी 1.5 वर्षासाठी की आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळेल. तर त्या वेळेपर्यंत ही रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. एवढं तर नक्की आहे की वॅक्सिन घेतल्यानंतर आजार होणारच नाही का असं नाही. आम्ही आता काही 2 वॅक्सिन झालेल्या लोकांना पण आता पॉझिटिव्ह झालेले बघितले, पण त्यांच्यामध्ये जे काही सिम्पटम्स आहेत ते अतिशय सौम्य आहेत. ते अतिशय किरकोळ गोळ्यांवरती इझिली बरे होऊ शकतात. तर मी जे तुम्हाला म्हणायचं सांगितलं की आता तुम्ही विचार करा की नाशिकमध्ये की ज्या वेळेला नाशिक हे महाराष्ट्राचं अग्रगण्य स्थान होतं की तिथं जास्तीत जास्त कोरोना पेशंट होते. म्हणजे पुणे, मुंबई आणि नाशिक अशी परिस्थिती होती. आणि नाशिकचा मॉर्टॅलिटी रेट जास्त होता, नाशिकचा इन्सिडेन्स पण खूप जास्त होता. आणि आपल्यालाही कळत होते की आपल्या जवळचे आसपासचे जे आपल्या ओळखीचे लोक कोणी होते ते पण पॉझिटिव्ह होते. म्हणजे हा खरोखरीच गंभीर प्रश्न होता. आणि आज नाशिकचा प्रश्न म्हणजे नाशिकची काही इन्सिडेन्स आहे त्या ऑलमोस्ट सिंगल डिजिट कधी डबल डिजिट वरती आलेला आहे. पण आणि आता इथं आपल्या इथल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या विचार केली तर ती सिंगल डिजिट असेल म्हणजे संपूर्ण नाशिकमध्ये सिंगल डिजिट पेशंट ऍडमिट होते. पण तुम्ही जवळपासचे जिल्हे बघितले म्हणजे जसं की जळगाव आहे, नगर आहे, हे आहे औरंगाबाद असेल, सातारा किंवा इतर ठिकाण जे लोक आपल्यापेक्षा खूप कमी होते ते आता खूप जास्त वाढत चालले. मला वाटतं की आपणच आमच्याकडून त्याचा विचार करा की नक्की काय घडलं तर काय माहिती नक्की झालं की त्याच्यामुळे हे सगळं असं घडलं. आणि पुढे जाऊन सुद्धा मला असं वाटतं की हे जे काय घडलं आहे ते आपल्याला पुढे मेंटेन करायचं आहे. जर दुसरीकडे तिसरी लाट आली तर आपल्या इथं ही लाट येणार नाही याच्यासाठी आपण जास्तीत जास्त कटिबद्ध व्हायचंय. आणि आजच्या स्वातंत्र्यदिनी एवढी जरी आपण शपथ घेतली की मी ही लाट आमच्या इथं येऊ देणार नाही, आपल्या भागामध्ये ही लाट दिसणार नाही. म्हणजे जसं आज स्वरूप आहे की इतर जिल्ह्यामध्ये खूप गंभीर स्वरूप आहे. अनेक लोक आजही ऍडमिट आहेत पण आपल्या इथं त्याचं अतिशय कमी स्वरूप आहे. तर ही आहे ती मेंटेन करू आम्ही. जे पुढच्या लाटेच्या वेळेला पण आपण सर्व उपाययोजना करू. लोकांना जर त्रास झाला तर इमिडिएटली डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि अगदी अर्ली स्टेजमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही 100% याच्यातून बरे व्हाल. आज मला इथं माझे 4 शब्द ऐकण्यासाठी बोलण्यासाठी मला इथं बोलवलं त्याबद्दल माझे मित्र कोळेकरांना मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सर्वांनी मला इथं जी काही साथ दिली आपण 4 गोष्टी ऐकून घेतल्या त्याबद्दल आपले आभार मानतो. भावना हृदयात तयार होतात, शब्दांचा
जन्मल्या जातात खऱ्या भावना, आणि अशाच खऱ्या भावना सर्व कोरोना बाधितांमध्ये आपल्यासाठी निर्माण झाल्या आहेत. तर खरोखर आपल्या नावाप्रमाणे अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल आपल्या कार्याला खरोखर सलाम. यानंतर मी आदरणीय डॉक्टर पुरी यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. खरं संकेत म्हणून अध्यक्षानंतर बोलायचं नसतं, परंतु आज ते अतिथी पण होते आणि अतिशय करंट टॉपिक महत्वाच्या विषयावर डॉक्टर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. एक वेगळी वाट म्हणजे कोरोनाच्या आजाराच्या उपचारामध्ये एक क्रांती वडगावकर पॅटर्न निर्माण करणारे म्हणून आपण मागच्या काही महिन्यांमध्ये सरांना ओळखतो आणि त्यांनी अनेक मृत्यूच्या दाढेत गेलेल्या रुग्णांना जीवदान दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. आज तर मी मागच्या एक तपापासून 12 वर्षापासून या संस्थेमध्ये येतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 2 दिवस ठरलेले आणि अपवादाने सुद्धा याच्यामध्ये खंडा पडलेला नाही. रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे पालक आणि संस्थेतील सर्व शिक्षक सहभागी होत असतात आणि हा मोठा प्रतिसाद असतात. परंतु आज आपल्या समोर जर बघितलं तर विद्यार्थी नाही आहेत, व्हर्च्युअल आहेत. मला माहिती आहे की ते आता हा प्रोग्राम बघतायत, परंतु आज त्यांच्याशिवाय विद्यार्थ्यांशिवाय त्या छात्रांशिवाय हा प्रोग्राम पुन्हा वाटतोय. मी आज रक्तदान विषयावर तुम्हाला सगळ्यांनी ऐकलेला आहे, त्यावर नाही बोलणार. आज मी देखील कोरोनावरच बोलणार आहे एक 5 मिनिटासाठी. आजाराचं नाव काय? कोरोना. यस, मानवधन जतन व्हावं, मानवधनामध्ये वाढ व्हावी, गुणात्मक वाढ व्हावी म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारी संस्था प्रकाशला कोले सरांनी उभी केली. त्याचा आज लाभला रोट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून जोडले गेलेले पालक आणि आपला परिवार या सर्वांसाठी हा एक मेसेज आहे. करोना नाव काय? करोना. क्या करोना? मी काही आपण काही करत नाही आणि तो व्हायरस सांगतो की ते करा. तुम्ही काही करण्यासाठी कमी पडत आहात. मला सांगा, इतकी मोठी महामारी आहे, जैविक वार, बायोलॉजिकल वार म्हणून आपण त्याला समजतो, तरी देखील आपण सगळेजण इथे आहोत. कित्येक लोक सगळीकडे व्हायरस असताना गळी पाशाने म्हणता येईल, पाण्यात आहे, हवेत आहे, कुठे आहे व्हायरस आहे माहिती नाही, आणि तरी देखील आपण इथे आहोत. म्हणजे आपल्यात काहीतरी सरप्लस आहे, पण आपल्याला भीती आहे की 3री लागेल, 4थी लागेल, काहीतरी करा. म्हणजे सुरक्षेचे नियम पाळा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हे मी सांगत नाहीये. त्याचे पुढे जायचं आपल्याला बेसिक्स मध्ये गेलं पाहिजे. का बरं आपल्याला असं होते? 84 कोटी जे 84 लक्ष योनी जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या अवतीभोवताची जी प्राणी आहेत, बरोबर की नाही, आपल्या अवतीभोवताची प्राणी आहेत, ते मास्क वापरत नाही, ते सॅनिटायझर वापरत नाहीये. जीवनशैलीवरती काहीतरी करा असा हा मेसेज आहे. जीवनशैलीची प्रतिकार शक्ती ही सगळ्यात मोठं, बाकीचे सगळे जे पण आहे ते बाकीचा आधार आहे. मूळ जर व्यक्ती सैनिक जर शूर नसेल तर तलवारीच्या धाडीचा काही अर्थ नाही. मुळात माझी प्रतिकार शक्ती जी आहे, प्रतिकार शक्ती ही सर्वोत्तम असली पाहिजे आणि ती नाही. त्याचं कारण माझा आहार, विहार, आचार विचार बिघडलेला आहे आणि मी व्यायाम करत नाही. बरोबर करत नाही व्यायाम. मी म्हणजे आपण सगळेजण व्यायाम करत नाही. आपण फक्त जेवढं मिनिमम करता येईल तेवढंच करतो. शिस्तबद्ध जीवन चाकोरी सतत कार्यरत असण्याने, शिस्तबद्ध जीवन चाकोरी सतत कार्यरत असण्याने रोग निवारण सहजची घडते श्रम साधना केल्या. आपल्या घरामध्ये बघा, आपली पूर्वीची कामं आणि आताची कामं. आता आपल्या घरात आपण कामं करते, मशीन काम करतात, वॉशिंग मशीन काम करते, कुकर काम करतो, मिक्सर काम करतो, ग्राइंडर काम करतो, तळ काम करतो.
शारीरिक कामाला पर्याय नाहीये, फक्त व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम केला पाहिजे असा भाग नाहीये. आपली जे रुटीन वर्क जे आहे ती आपण केली पाहिजे आणि त्याला जीवन कौशल्य असं नाव देता येईल. फक्त शालेय शिक्षण घेतो, पुस्तकाचं शिक्षण घेतो, पण करत काही नाही. मी स्वतः उदाहरण देतो. आपल्या शाळेमध्ये केजी आहे. आपण सगळ्या आया आणि वडील आहोत, भाऊ आहोत. आपल्याबरोबर आपण जंक फूड आणि हेल्थी फूड शिकवतो. जंक फूडच्या अनेक विद्यार्थी सांगतो की तळलेले पदार्थ आणि सगळे पदार्थ, कचोरी, समोसा वगैरे. हेल्थी फूड म्हणजे तो सांगतो फळे, भाज्या, दूध वगैरे. पण त्याला वाढदिवसाला आई काय करते? हेल्थी फूड करते की जंक फूड करते? तरी 10 पैकी 10 मार्क पुस्तकात होतं असं बघायचं नाहीये. केक आणते, मैद्याचे पदार्थ आणते, फरसाण असतं, करतो कचोरी, समोसा. कधी फ्रूटची शिकायची आई लावली का? मला सांगा, पुढचे हात असं केला की आम्ही वाढदिवसाला फळ काढले, ड्रायफ्रूट दिले मुलांना, नाही होत असं. मग आपल्याला करणी आणि कथेमध्ये अंतर असेल हे असंच होणार आहे. आज कोरोना आहे, उद्या अनेक प्रकारचे व्हायरसेस आपल्याला अटॅक करतात. म्हणून आपल्या बेसिक मध्ये मुळातून आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्याची आवश्यकता आहे. हे जर असे वर्गाप्रसारखे 100 वर्गापासून जरी उभे राहिले तर आम्ही कमी पडू. आम्ही म्हणजे त्याच्या वतीने बोलतो, आम्ही समाजातले आहोत. आम्ही स्वतःचं लाईफ रिस्कमध्ये घातलं. कोरोना योद्धे तुम्ही म्हणता, परंतु कोरोना योद्ध्याच्या फॅमिलीची अवस्था काय असते तिची फॅमिली ती समजू शकेल. फ्रंटवर लढतायत, पण त्याच्या पत्नीला काय वाटत असेल, त्याच्या मुलांना काय वाटत असेल, आपण आपले बाबा गमावू का, आपला मुलगा गमावू का, अशीच परिस्थिती कोरोना योद्ध्यांची होती. म्हणजे पोलीस असू दे, नर्सेस असू दे की डॉक्टर्स असू दे. पण आपल्याला हे सगळं टाळलं पाहिजे आणि टाळण्यासाठी स्वतःला सक्षम केलं पाहिजे असं मला वाटतं. कदाचित तुम्हाला तुमचा माझ्या बोलण्याची सहमत असाल किंवा नाही असाल, परंतु शारीरिक व्यायाम, अंगातून घाम काढणाऱ्या व्यायामाची गरज आहे. आणि उत्पादक श्रम फक्त ग्राउंडला फेऱ्यावरून चालणार नाही आणि दंड बैठका करून चालणार नाही. अंगातून घाम निघाला पाहिजे आणि त्यासाठी श्रमसंस्कार करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आपल्यावर कोणी करुणा करणार नाही. करुणा आता मी तुझा बाणाचा वापरतोय. करोना हा आवश्यक आहे. म्हणून तुमच्याकडे गुरुकुल पण सुरू झालेला आहे. शांतिनिकेतन पण लवकर सुरू होईल. ठीक आहे, मोठी शाळा तुमच्याकडे व्हावी असं मला असं वाटतं. आणि तर ते देखील करून दाखवतील. वृक्षवल्ली आम्हा कोयरी वनचरे, पक्षीही सुसरे आळवेटी. फक्त म्हणायचंय का आपल्याला इको फ्रेंडली लाईफस्टाईल आपण केली पाहिजे, त्याची घरापासून सुरुवात केली पाहिजे. भरपूर आपण किमान 24 तासाचे 2 तास शारीरिक श्रम घाम निघेपर्यंत केले पाहिजे. तर आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते. त्याच्यात तुम्ही तुपापोळीचा घास काढा, प्रतिकारशक्ती वाढत नाही. तुम्ही फक्त काळे घेऊन प्रतिकारशक्ती वाढत नाही. तुम्ही फक्त गोळ्या घेऊन प्रतिकारशक्ती वाढत नाही. ते बदलण्याची शक्ती आपल्या या यंत्रामध्ये जोपर्यंत आपण आणत नाही तोपर्यंत प्रतिकारशक्ती वाढत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज मी थोडंसं गडबड वाटत असेल की मी असं का बोलतोय, परंतु आपल्या प्रत्येकाला ते करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तर तुम्ही जर 8 तास शाळा घेत असाल तर 2 तास शारीरिक मुलांना काम करता येईल. तर जसं लॅबोरेटरी सुद्धा उपलब्ध होतील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग ते शाळेमध्ये शिपाई नावाचा पदच नसावं. शाळेचे सगळे सेवाकारी विद्यार्थी केली पाहिजे. शाळेचे आम्हाला आठवतं 4थी पर्यंत आम्ही शाळा झाडत होतो, सारवत होतो, घंटा वाजवत होतो आणि विहिरीत पाणी भरण्यात विद्यार्थी जाणत होतो. शिपाई कसं हवा शाळेमध्ये की नाही. साडेगुरुजीच्या तत्वाने शाळा चालवत तर त्यांचे विद्यार्थ्यांनी आणि स्टाफने सगळ्यांनी हे आधी केले, मग इतिहास सांगितले, असं झालं पाहिजे. आणि म्हणून कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, या पदावर पोहोचायचं असेल तर आपल्याला हे करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी थोडासा स्पष्टपणाचा मी जो अपवाद आहे माझ्याकडे घेतलेला आहे. पण मला असं वाटलं माझे मोठे बंधू आहेत आणि बंधूच्या शाळेत तर त्यांना त्याची उपक्रम सुरू होती. यापूर्वी जे मी आधी व्यक्त केलं होतं त्या सगळ्या गोष्टी अटके झालेल्या आहेत. मला असं वाटलं की या शाळेत संस्कृत शिक्षण सुरू व्हावं, तर संस्कृत इन्फॉर्मल एज्युकेशनसाठी साठेसरांनी त्यांनी बोलवलं होतं. या ठिकाणी शिबिराचा संस्कार व्हावा, ते झालं. विज्ञान प्रदर्शन होतात आणि या ठिकाणी कृतीशील शिक्षणाची जोड याला जर मिळाली प्रत्यक्षपणे खूप उपक्रम आहे. मी असं म्हणत नाही की आपल्याला नवीन उपक्रम होऊ नये. सगळ्या उपक्रमाचा एक भाग असावा विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शिक्षकांचा कृतीशील मध्ये ऍक्टिव्हिटी सहभाग असावा. आणि मग हा व्हायरस तेच सांगतोय करोना. नुसतं करोना रिक्वेस्ट आहे, करोना म्हणत नाही तो. करोना प्लीज एक काहीतरी करा, मला संधी देऊ नका तुमच्याकडे यायची. आणि त्याही नंतर जर काही झालं तर मग डॉक्टर अतुल वडगावकर राहायलाच. ठीक आहे, या उपरही जर आपल्याला काही करताना समजा, पण आपण पहिली आपली जबाबदारी मी काहीही करेन, मी कसंही मागेल. डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणून आहेत ठाण्याचे, आपल्या सर्वांना परिचित असतील. त्यांचं एक पुस्तक आहे आपले आरोग्य आपल्या हातात. आम्ही काय म्हणतो, आपले आरोग्य डॉक्टरांच्या हातात.
तर भाषण पण दिले ना आता मला ठीक करा, मी कसंही करेन, माझा आज यार कसं आहे, मी व्यसन करेन, चहा पिईल, मी जंक फूड खाईल, तुला पण पैसा आणता, आमचं जेवण कशाला काढता म्हणतात लोक. आम्ही पैसे कमावतो, आम्ही कष्ट करतो, आम्ही स्वतःच्या दुकानावर जातो, आम्ही तो कचरा घेऊन येतो, आम्ही खातो, मुलांना पण घालतो, आम्ही ते भरपूर वापरतो. पूर्वी 1 किलो मध्ये माझी आई 3 महिने वापरत होती, आता 5 किलो तर तुम्हाला पुढच्या का सांगा तुमच्या बघून मला कशाला हवाय बा. असा आहार जो आहे बिघडवलेला आहार कशाला हवाय. मग जर आहार चांगला नसेल, विहार चांगला नसेल आणि मग आपल्या आचार विचारांचं बोलायलाच नको आहे की नाही. पुन्हा मदत करायला मुलाला सांगत नाही, त्याचं काम कशाला करतो, तुमच्या बाबाला कशाला मदत करतो, तो आपल्या घरच्या आपली अशी यायचं सांगत असेल, मुलांना कष्ट करायचे संस्कार करायचे असतील तर आपल्या स्वतःला सुरुवात करायला लागेल की जास्त इकडे बघितलेलं आहे, इकडे कमी बघितलेलं आहे. कारण आई कुटुंब घडवते, आई नवऱ्याला मुलाला सगळ्यांना कामात लावू शकते, वडील नाही लावू शकत असं माझं मत आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडे बघून बोललेलो आहे. कृपया गैरसमज नसावा, बोलण्याचा गैरअर्थ काढू नये. चलो रक्तदान करा आहे, एक परिवार बचाय, रक्तदान शिबिराची सुरुवात झालेली आहे. या जगी वेगळा भरतखंड आगळा, स्मरणी करणं हरिश्चंद्रा, दान शूर होऊ दे, करुणे आज रक्तदान, एक जीव जगू दे, कठीण समय तसे आज जाग येऊ दे. सणाही होते साजरे जन्म दिवस सोहळे, एक ज्योत हुंकरता एक ज्योत उजळू दे, करुणे आज रक्तदान, एक जीव जगू दे, कठीण समय तसे आज जाग येऊ दे, करुणे आज रक्तदान, एक जीव जगू दे. मित्रांनो, परंपरेप्रमाणे आजचे शिबिर या ठिकाणी यशस्वी होणार आहे. मी अपेक्षा करतो की आपण यापूर्वी अनेक जणांचे रक्तदान केलेलं आहे. किती लोकांनी रक्तदान केले यापूर्वी, अनुभव एकदा किमान केलेले आहे. हात वरती करा, पदर टाईट आहे, ज्यांनी ब्लड डोनरचे हिरो बघा, किमान अर्धे हात या ठिकाणी वरती आहेत आणि ज्यांचे हात वरती नाही आहेत त्यांना खिजवण्यासाठी हात वरती नाही केले की बघा आम्ही देखील जिवंत आहोत, ते आम्ही दाखवतोय. रक्तदान केल्याने कुठलाही धोका होत नाही. जो असतो सशक्त तोच फक्त देऊ शकतो रक्त. आणि सशक्त केवळ शरीराने नाही तर मनाने देखील. शरीराने सशक्त सगळेच असतात. 18 ते 65 वर्ष दरम्यान प्रत्येक जण आहे, 45 किलो वजन आहे, निरोगी आहे, जर हाताला चालत आलेला आहे की नाही. पोरी डॉक्टर तुम्ही वरती केलाय तर देखील रक्तदान करण्यासाठी मला भीती वाटते. तरी मानसिक भीती आहे ना. कोण म्हणे हो रक्तदाने अशक्तपणा येतो, कोण म्हणे हो रक्तदाने अशक्तपणा येतो, ज्याचे मन अशक्त तो रक्त न देताही अशक्त होतो. कोण म्हणे हो रक्तदाने अशक्तपणा येतो, ज्याचे मन अशक्त तो रक्त न देताही अशक्त होतो. मनोधैर्य वाढविण्या रक्तदान वरदान, मनोधैर्य वाढविण्या रक्तदान वरदान, राष्ट्राच्या एकतेचे कार्य हे महान. रक्तदान रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, राष्ट्राच्या एकतेचे कार्य हे महान. आणि म्हणून समाजसेवेचे नेमके भान, समाजसेवेचे नेमके भान रक्तदान रक्तदान रक्तदान. कुठली संस्था काढायची, बजेट करायची, वेळ देण्याची आवश्यकता नाही. 5 मिनिटाचा वेळ एखाद्याचं आयुष्य, एखादा कुटुंब वाचू शकतो. चलो रक्तदान करा है, एक जान बचाए तो सही, लेकिन चलो रक्तदान करा है, एक परिवार बचाए. रक्त आपले सामर्थ्यवान, हे सौभाग्याचे दान. आपल्या रक्ताचा थेंब हा एखाद्या आपल्या भगिनीच्या कुंकवाचा वेळ वाचू शकतो. आणि म्हणून हे जे आहे 2 मुलापासून वाचू शकतो, एक कुटुंब वाचू शकतो, कुटुंबाचा कर्तापुरुष वाचू शकतो. फक्त आपला 5 मिनिटाचा वेळ. किती? 5 मिनिटं. अति स्वार्थी होऊन प्रत्येकाला स्वार्थ समजून घ्या. जोपर्यंत मी रक्तदान करत नाही तोपर्यंत निसर्ग आणि परमेश्वरा घरी रक्ताची बाटली मला देत नाही. आपली दिली रक्ताची बाटली 48 तासामध्ये 11 महिन्याला भरून घ्यायची काय पडू. म्हणून एक्सचेंज ऑफर, सरकारी अधिकारी आहे आणि सांगतो एक्सचेंज ऑफर, जुनं द्या नवीन घ्या. जोपर्यंत जुनी बाटली आम्हाला देत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन बाटली मिळणार नाही. आणि जुनी बाटली त्या माध्यमातून पेशंटचे प्राण वाचवतो. आपल्या शहरामध्ये 5 लिटर आहे, आम्हाला 5 लिटर द्या. 5 लिटर किती द्या. प्रत्येक जण त्या कारगिलवर जाऊन आपल्या देश बांधवांसाठी रक्त सांगणं अपेक्षित नाही, आपल्या आत्मबांधवांसाठी ओझे भर रक्ताची दान आम्हाला करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच याची दान देगा देवा अशी मागणी करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आताच वेदांत देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आदरणीय अश्विनी कुमार भारद्वाज सर यांचं आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाइम त्यांचं स्वागत करूया. की आदरणीय भारद्वाज सरांचा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आपल्या संस्थेला वेळोवेळी असं मार्गदर्शन
आदरणीय भारद्वाज सरांचं लाभत असतं. धन्यवाद सर. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. रक्तदान आहे जीवनदान, ते वाचवते दुसऱ्याचे प्राण. ईश्वराचा अंश असे जो तो जीव जगती रक्तदान. माझ्यात ते तुझ्यातही प्रवाही, याहून श्रेष्ठ कुठले दान. रक्तदान रक्तदान रक्तदान. मी सर्वांना आवाहन करते की करा, मानवतेला प्रमोट करा. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. ओके. As we face in the